हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या शनिवार 18 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, राजाने नानाला तयार केलं. नानाचं ऑफिस याने कन्स्ट्रक्शनचं बनवलं. नाना इंटरव्ह्यू घ्यायला सुद्धा तयार झाले होते, परंतु ऐनवेळेस तेथे चक्क महेश पोहोचला आणि महेशला माहीत होतं की हे नानाचं ट्रॅव्हलिंग टूर अँड ट्रॅव्हलचं ऑफिस आहे. लगेच महेशने नानाला कॉल करून विचारलं, येथे अवनी आणि राजा काय करताय? नाना खूप घाबरला आणि म्हणाला, साहेब, मी ते ऑफिस दुसऱ्या कोणाला तरी भाड्याने चालवायला दिलंय, मी त्या ऑफिसमध्ये नाही आहे. त्यामुळे महेश खूप चिडला आणि मग नानाने घाबरून चक्क इंटरव्ह्यू कॅन्सल केला आणि स्वतःच्याच केबिनमध्ये तो टेबल खाली जाऊन लपला. आणि जेव्हा अवनी इंटरव्ह्यूला आली तेव्हा रिसेप्शनवर तिला सांगण्यात आलं की इंटरव्ह्यू आज नाही आहे. राजाने आतमध्ये जाऊन पाहिलं तर नाना टेबल खाली लपल्यामुळे नानासुद्धा राजाला सापडला नाही. त्यामुळे राजाला जबर धक्का बसलाय, अवनीला जबर धक्का बसलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजा हा घरी परत येतो आणि अवनी कुठे ते शोधत असतो. तेवढ्यात अवनी त्याच्या मागून येते आणि म्हणते, राजा हो बाजूला. कधी राजा या बाजूला, कधी अवनी त्या बाजूला. दोघे एकमेकांची वाट अडवतात. अवनी म्हणते, अरे हो ना बाजूला, मला उशीर होतोय. राजा बाजूला थांबतो. अवनी देवीआई समोर येते, हात जोडते आणि देवीआईला प्रार्थना करते, देवीआई, आज सगळं चांगलं होऊ दे, माझा इंटरव्ह्यू छान जाऊ दे, मला ही नोकरी मिळू दे. तेवढ्यात धन्या तेथे येतो. राजा जसं काय मला काही माहीतच नाही अशी ॲक्टिंग करतो आणि धन्याला विचारतो, ए धनेश, काय काय मॅटर काय आहे? धन्या सांगतो, अरे वहिनीला इंटरव्ह्यूचा कॉल आला आहे. हे ऐकून राजा खूप खुश असल्याचं दाखवतो. अरे वा मॅडम, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, होप ठेवायची, होप लई तोप चीज आहे. आला की नाही इंटरव्ह्यूचा कॉल? तर अवनी सांगते, हो, तुला खरं सांगायचं तर यशा दादाला थँक्यू म्हणायला पाहिजे, त्यांच्या रेफरन्सनेच मला हा इंटरव्ह्यू कॉल आला आहे. राजा म्हणतो, हो का, छान छान, खरंच छान झालं. तर अवनी सांगते, पण यशा दादा, मला आहे ना खूप टेन्शन आलं आहे इंटरव्ह्यूचं. तर राजा म्हणतो, टेन्शन आलं आहे? अहो टेन्शन नाही घ्यायचं, मला आधी सांगायचं ना. चला आपण आहे ना तुमचा तो काय म्हणतात सराव इंटरव्ह्यू घेऊ. अवनी हसते आणि म्हणते, सराव इंटरव्ह्यू म्हणजे मॉक इंटरव्ह्यू? राजा म्हणतो, हो तेच ते. अवनी विचारते, अरे तू कसा घेणार? माझा आर्किटेक्टचा इंटरव्ह्यू आहे, तुला त्यातलं काय कळतं? राजा म्हणतो, तुम्ही मला समजता काय, मला सगळं जमतं, तुम्ही बसावं. आणि राजा हा अवनीला खुर्चीवर बसायला सांगतो आणि राजा समोरच्या खुर्चीवर बसतो. यशोदा आणि धन्या हा इंटरव्ह्यू पाहत असतात. राजा म्हणतो, चला मग आता इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. तर मॅडम, यू आर फुल नेम? अवनी सांगते, माझं पूर्ण नाव आहे अवनी देशमाने. तेवढ्यात धन्या म्हणतो, गलत जवाब, गलत जवाब. अवनी, राजा, यशोदा त्याच्याकडे पाहतात आणि धन्या सांगतो, वहिनी, आता तुमचं लग्न झालं आहे, आता तुमचं नाव हे अवनी देशमाने नाही तर अवनी धनराज दांगट असं आहे. हे ऐकून अवनीला खूप वाईट वाटतं. तर राजा म्हणतो, अरे नाही धन्या, तशी काही गरज नाही आहे, लग्नानंतर मुलीने नाव चेंज केलंच पाहिजे असं काही नसतं आणि लग्नानंतर मुली आपलं जुनं नाव ठेवू शकतात. तर धन्या सांगतो, नाही नाही, असं कसं, लग्नानंतर नाव चेंजच करायचं असतं, लग्न झाले ना, आता त्यांचं नाव बदललं आहे. तर राजा हा धन्याला समजावून सांगतो, कसं आहे ना धनेश बाळा, लग्न झाल्यावर मुलींचं घर बदलतं, माणसं बदलतात, त्यांचं आयुष्य बदलतं, त्यांच्या जबाबदाऱ्या बदलतात. मग कमीत कमी त्यांचं नाव बदलायचं की नाही हा अधिकार त्यांच्याकडेच ठेवायला हवा. त्यांनी नाव नाही बदललं ना तरीसुद्धा चालतं. हे ऐकल्यावर अवनी खूप खुश होते, राजाकडे प्रेमाने पाहते आणि राजा म्हणतो, त्यांचं नाव आहे अवनी चंद्रकांत देशमाने. तर अवनी चिडून म्हणते, एक्सक्यूज मी सर, मला असं वाटतंय तुम्ही नीट ऐकलं नाही आहे, माझं नाव अवनी देशमाने आहे. जोपर्यंत मी स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत मी माझ्या वडिलांचं नाव लावणार नाही आहे. हे ऐकून राजा खूप खुश होतो आणि म्हणतो, इम्प्रेस, आय एम इम्प्रेस, व्हेरी गुड, म्हणजे मला खूप आवडलं तुमचं. तर सांगा तुम्हाला किती टक्के होते? अवनी सांगते, अवनी काही सांगणार तेवढ्यात धन्या म्हणतो, 98% होते. अवनी म्हणते, अरे धनू, ते 10वीला आर्किटेक्टचे मार्क वेगळे असतात. राजा म्हणतो, ठीक आहे, तुमचे आर्किटेक्टचे मार्क सांगा. तर अवनी सांगते, मी युनिव्हर्सिटी टॉपर आहे. राजा म्हणतो, अरे वा, युनिव्हर्सिटी टॉपर, चला सर्टिफिकेट दाखवा. आणि हे ऐकताच
अवनीचा चेहरा पडतो, कारण तिच्याकडे सर्टिफिकेट्स नसतात. यशोदादासुद्धा राजाकडे रागारागाने पाहतो. राजा म्हणतो, "हो नाही नाही, मी चेष्टा केली. अहो 300 मीटर दूरहून कळतं की तुम्हाला गोल्ड मेडल मिळालं असेल. तुम्ही खोटं कशाला सांगाल? आणि मी माणसं पाहून ओळखतो ना, आम्हाला सर्टिफिकेटची गरज नसते. माणसाचा चेहरा पाहून आम्हाला कळतं की हा माणूस खरं बोलतोय की खोटं बोलतोय. आणि तुमच्या चेहऱ्याकडे पाहून कळतंय तुम्हाला गोल्ड मेडल मिळालेलं असेल, त्यामुळे टेन्शनच नाही आहे." अवनी ही खुश होते. धन्या म्हणतो, "वहिनी, काय भारी इंटरव्ह्यू दिला हो तुम्ही. खरंच एक नंबर, तुम्हाला ही नोकरी नक्की मिळेल." राजा म्हणतो, "हो हो, तुम्हाला नोकरी मिळाली आहे, सांगा तुम्हाला किती पगार पाहिजे?" अवनी हसते आणि म्हणते, "अरे राजा, असा इंटरव्ह्यू नसतो. असे 1-2 प्रश्न नाही, खूप प्रश्न विचारतात आणि मग त्यानंतर विचार करतात, मग नोकरी देतात." राजा सांगतो, "ते इंटरव्ह्यू घेणारा हुशार नसला ना, तेव्हा असं होतं. जर इंटरव्ह्यू घेणारा सुद्धा हुशार असला की असं होत नाही. कारण इंटरव्ह्यू घेणारा हुशार असला की त्याला कळतं हे समोरचं टॅलेंट आहे, ते आपल्याकडे लवकर यायला पाहिजे, त्याला नोकरीची गरज आहे, त्याला लवकर पगार भेटला पाहिजे. म्हणून डायरेक्ट नोकरी भेटली, पगार किती? पगार पुढच्या महिन्यात जमा, टेन्शन नाही." अवनी हसू लागते आणि म्हणते, "खूप खूप थँक्यू. खरंच तुमच्यासारखाच इंटरव्ह्यूअर असला पाहिजे." राजा म्हणतो, "असेल ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका, नक्की असेल." अवनी म्हणते, "चल मी तयार होऊन येते." अवनी जाते आणि मग धन्या ह्या यशोदाला विचारतो, "यशोदा, तुझं PP कन्स्ट्रक्शन नावाचं कोणी ओळखीचं आहे का रे?" या नाही काय म्हटलं ते, हा यने यने. तर यशोदा खूप चिडतो आणि म्हणतो, "हे धन्या, तुला काय चौकशी आहे रे? चल जाय, कॉलेजमध्ये जाय, सबमिशन काय ते करू नये." धन्या तेथून निघून जातो. राजासुद्धा पळून जातो. त्याला माहिती आहे आता यशोदा मला सोडणार नाही. तर यशोदा त्याला अडवतो आणि विचारतो, "राजा, मला तुझ्याशी बोलायचं आहे." आणि राजा हा लगेच यशोदाबरोबर बाजूला जातो. यशोदा विचारतो, "हे सगळं काय चालू आहे तुझं?" तर राजा म्हणतो, "हा ना, खरंच यावर्षी पाऊसच पडत नाहीये. काय चालू आहे ते मला सुद्धा कळत नाहीये." यशोदा चिडून म्हणतो, "राजा, चेष्टा मस्करी करू नको. मी कोणाकडे शब्द टाकला नव्हता. मग त्यांना माझ्या नावाने कसं काय जॉबचा इंटरव्ह्यूचा कॉल आला? मी असं काही केलेलं नाहीये. हे सगळं तू केलंय ना? खरं खरं सांग." तर राजा म्हणतो, "अरे यशोदादा, एवढं काय टेन्शन घेतो? 140 करोड लोकांचा देश आहे आपला. कुठून ना कुठून इंटरनेटवरून कळलं असेल. कशाला टेन्शन घेतोय?" यशोदा म्हणतो, "खोटं बोलू नको बरं का. हे सगळं तू केलंय, मला चांगलंच ठाऊक आहे." तेवढ्यात तेथे धोंडी अण्णा येतो आणि विचारतो, "हे काय सुरू आहे रे तुमचं?" राजा म्हणतो, "हो काय नाही अण्णा, ते तुमच्या सुनबाईला जॉब इंटरव्ह्यूचा कॉल आला आहे ना, त्याबद्दलच बोलत होतो." धोंडी अण्णा चिडतो आणि विचारतो, "जॉब? तू तर सुनबाईला पुढे शिकवणार होता ना, त्यांना पुढे शिकवायचं आहे. ए राजा, तू सुनबाईच्या पगारावर जगायचा विचार तर नाही करत आहे ना, बायकोच्या कमाईवर जगायचा विचार?" तर राजा म्हणतो, "ओ अण्णा, या घरातल्या सगळ्या मोठ्यांना मीच चुकीचा वाटतो का? अहो त्यांना जॉब करायचा आहे, मला नाही जगायचं त्यांच्या कमाईवर." धोंडे अण्णा म्हणतो, "राजा, जे करशील ना ते नीट कर बरं. माझ्या सुनेला त्रास झालेला मी सहन करणार नाही." राजा म्हणतो, "हो हो, लक्ष ठेवीला, नका टेन्शन घेऊ." आणि धोंडे अण्णा हा किचनमध्ये जातो. मग यशोदा राजाला विचारतो, "राजा, खरं खरं सांग, हे सगळं काय सुरू आहे?" राजा त्याला खरं खरं सांगतो, "त्यांचा कॉन्फिडन्स कमी झालाय ना, म्हणून मी हा खोटा खोटा इंटरव्ह्यू ठेवला आहे." यशोदाला खूप राग येतो. तो राजाच्या थोबाडीत मारणार, पण स्वतःला सावरतो. म्हणतो, "पुन्हा खोटं, पुन्हा खोटं. राजा, तो अजून किती खोटं बोलणार आहे?" आणि तेवढ्यात अवनी आणि धोंडे अण्णासुद्धा बाहेर येतात. अवनी ही धोंडे अण्णाला सांगते, "अण्णा, आज माझा जॉब इंटरव्ह्यू आहे." अण्णा म्हणतो, "कळलं ते मला. माझी लक्ष्मी होती ना, ती नेहमी सांगायची, एखाद्या चांगल्या कामासाठी बाहेर चाललं की दही आणि साखर द्यायचं असतं. आज माझी लक्ष्मी असती ना, तर तिनं तुला नक्की दिलं असतं. पण आता मी आहे, नो टेन्शन, मी देतो." असं म्हणून धोंडे अण्णा अवनीच्या हातात दही साखर देतो. अवनीला खूप आनंद होतो. अवनी हे दही साखर खाते, थँक्यू म्हणते. धोंडे अण्णा म्हणतो, "तुला यश नक्की मिळेल, काळजी करू नको." मग अवनी धोंडे अण्णाचा आशीर्वाद घेते आणि राजा आणि अवनी बाहेर निघून जातात. पण यशोदाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं की आता पुढे काय होईल. आणि इकडे पाण्या हा त्याच्या गॅरेजवर असतो. तेवढ्यात त्याला एक कॉल येतो. पाण्या फोन उचलतो आणि समोरची मुलगी म्हणते, "हॅलो सर, मी रजनी बोलतीये फाउंडेशनमधून. मला डोनेशनबद्दल." तर पाण्याला असं वाटतं की पुन्हा एकदा पायलचाच कॉल आहे. पाण्या खूप चिडतो आणि म्हणतो, "ए, तू काय मला येडीबिडी समजतेस काय रे? म्हणजे काल बँकवाली बनून, आज NGO वाली बनून, रोज रोज मला येड्यात काढशील आणि मी येड्यात निघल. तू काय मला मूर्ख समजती का? माझ्या डोक्यात काय फरक पडेल का?" संब्यासुद्धा हे ऐकत असतो.
तर ही रजनी नावाची मुलगी म्हणते, सर तुम्ही काहीतरी वेगळं समजताय, मी खरंच डोनेशन मागायला कॉल केला आहे. तर पाण्यात चिडून म्हणतो, तुला डोनेशन नाही, तू ना माझ्या समोर ये गं, तुझी सगळी ॲक्टिंगच बाहेर काढतो. म्हणजे पाहिले तुला काही अक्कल आहे की नाही. आणि तेवढ्यात पायल गॅरेजवर येते आणि म्हणते, पानू माझी आठवण काढली माझ्या जानूनी. आणि पाण्या कोण रे असं मागं वळून पाहतो. पायलला पाहून त्याला मोठा धक्काच बसतो. पाण्या विचार करतो, पायल माझ्या समोर आहे तर फोनवर कोण आहे. आणि त्याला समजतं की त्याचा मोठा घोटाळा झाला आहे. आणि पाण्या पुढे येतो आणि विचारतो, पायले तू येथे मग फोनवर कोण आहे. पायल म्हणते, आसन कोणी पण डायरेक्ट शिव्या दे तिला. पाण्यात चिडून म्हणतो, गप. आणि पाण्या हा पुन्हा फोनवर कानाला लावतो आणि म्हणतो, मॅडम सॉरी, ते मी चुकून, पण रजनी चिडून फोन ठेवून देते. पाण्या म्हणतो, अगं तुझ्यामुळे एका चांगल्या पोरीला किती वाईट बोललो मी, तुला काय कळतंय का. पाण्या खूप चिडतो. मग स्वतःलाच, पानू शांत हो. पायल खूप खुश होते की पाण्या स्वतःला पानू म्हणतोय. आणि पाण्याला हे समजतं. पाण्या म्हणतो, म्हणजे धनपाल, धनपाल शांत हो. आणि मग पाण्या हा पायलवर चिडून म्हणतो, पायल एक लक्षात ठेव, तुला आयुष्याची फिलॉसॉफी सांगतो. तू एकदा खोटं बोलायला सुरुवात केली ना, तर आयुष्यभर खोटंच बोलत राहशील. त्यामुळे हे खोटे बोलण्याचे धंदे बंद कर, दुसऱ्यांना फसवण्याचे धंदे बंद कर, नाहीतर मी काय दुसरा कोणताच पोरगा तुझ्याशी लग्न करणार नाही, निघ इथून. असं म्हणून पाण्या तेथून बाजूला जातो. पायलला खूप वाईट वाटतं. पाण्या आपल्याशी असं बोलला म्हणून पायल रडू लागते. आणि इकडे राजा आणि अवनी हे दोघे घराबाहेर येतात. अवनी पर्स विसरलेली असते, ती परत घरात जाते, पर्स घेऊन येते. आणि मग राजा आणि अवनी हे दोघे गाडीवर बसतात आणि नानाच्या ऑफिसला जायला निघतात. आणि इकडे आपला महेश हा या दत्ताला भेटायला आलेला असतो. महेश घराची कागदपत्र पाहतो आणि म्हणतो, अरे याला काय कागदपत्र म्हणतात का मूर्ख माणसा, रद्दी ही रद्दी. तर दत्ता सांगतो, अहो ही घराची कागदपत्रच आहे. महेश म्हणतो, अरे घर तुमच्या नावावर रजिस्टर नाही आहे. दत्ता सांगतो, अहो मग त्या धोंड्याच्या नावावर कुठं रजिस्टर आहे, तरीसुद्धा त्याने घराचा ताबा घेतला आहे, म्हणून तर आम्ही स्टे आणला आहे. अहो तुम्ही करू शकता घर आमच्या नावावर, तुम्ही मोठा वकील लावा, सगळं होईल. महेश म्हणतो, अरे बाबा असं नाही होत, काहीतरी कायदेशीर पुरावा लागतो तेव्हा केस जिंकता येते, नाहीतर वर्षभर अशीच केस चालू राहील तरी काही होणार नाही. आणि तेवढ्यात दत्ताला राजा आणि अवनी गाडीवर जाताना दिसतात. दत्ता त्यांना पाहतो आणि मग महेशला दाखवतो, ते पहा. महेश या दोघांना पाहतो आणि दत्ता म्हणतो, पाहिलं का आमचा फटीचर राजा आणि तुमच्यासारख्या श्रीमंत घराच्या ऐश्वर्याला लाथ मारून आलेली त्याची राणी. महेशला खूप राग येतो. महेश हा आपल्या गाडीजवळ जातो, गाडीतून एक दारूची बाटली काढतो, या दत्ताला देऊन टाकतो. दत्ता खूप खुश होतो आणि तेथून निघून जातो. मग महेश गाडीत बसतो आणि राजाचा पाठलाग सुरू करतो. आणि राजाचा पाठलाग करत करत तो चक्क यने यने कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसला पोहोचतो. अवनी आणि राजा गाडीवरून खाली उतरतात. राजा म्हणतो, भारी ऑफिस आहे ना. तर अवनी म्हणते, फर्म थोडी छोटी वाटते आणि हेच ऑफिस आहे का, कारण बाहेर जो बोर्ड आहे तो चिकटपट्टीने चिटकवला आहे आणि जो मोठा बोर्ड आहे तो सुद्धा टेम्पररी दिसतोय. तर राजा सांगतो, अहो नाही नाही, भारी ऑफिस आहे ना. थांबा, तुम्हाला काही शंका आहे का, आधी ना मी आतमध्ये जाऊन चेक करतो. अवनी विचारते, तू कशाला जाशील, इंटरव्ह्यू माझा आहे ना. तर राजा सांगतो, अहो तुमच्या मनात शंका आहे ना, आता तुमच्या लेव्हलचं ऑफिस आहे की नाही हे जाऊन पाहतो ना मी, आणि मग तुम्हाला नेतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, छोटी मोठी कामं करायला मी आहे. असं म्हणून राजा ऑफिसमध्ये जातो. इकडे नाना मस्त सूट बूट घालून तयार असतो. नानाला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. राजा आतमध्ये येतो आणि विचारतो, नाना झाली की सगळी तयारी. नाना म्हणतो, अरे झाली ना, पण हे काय घातलं, चांगला दिसतोय का मी. राजा म्हणतो, अहो एकदम भारी दिसताय, आणि एवढे काय घाबरताय, इंटरव्ह्यू घेणारा नाही देणारा घाबरलेला असतो, चला बरं आतमध्ये. असं म्हणून राजा नानाला आतमध्ये घेऊन जातो, खुर्चीवर बसवतो आणि विचारतो, सगळे प्रश्न पाठ आहे ना. नाना म्हणतो, हो पाठ आहे ना. तुमचं नाव काय, तुमचं शिक्षण कोणत्या कॉलेजमधून झालं, तुम्हाला आर्किटेक्टमधलं काय काय येतं, आणि तुमची साईटवर जाऊन काम करण्याची तयारी आहे का, आणि तुम्हाला पगार कमी भेटेल, कामाचा खूप लोड असेल तो सहन करता येईल का, हे सगळं 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 मी विचारणार आहे. राजा म्हणतो, ओ नाना, इंटरव्ह्यू घेताय का पोपटपंची करताय, सगळे प्रश्न असे नाही विचारायचे इतके पटापट. नाना म्हणतो, अरे मी 10वीला एवढा अभ्यास केला नव्हता, तेवढा 2 दिवसापासून अभ्यास करतोय. राजा म्हणतो, तुम्ही नका टेन्शन घेऊ, समोर समोर आले ना की सगळं नॉर्मल होईल, टेन्शन नका घेऊ, एकदम चिल. मी आलो त्यांना पाठवतो आता. असं म्हणून राजा केबिनच्या बाहेर पडतो आणि
इकडे नानाला खूप टेन्शन आलेलं असतं. आता काय होईल कसं होईल हाच प्रश्न नानाला पडतो. आणि राजा हा बाहेर येतो. रिसेप्शनवर एक मुलगा असतो, त्याला सांगतो, आता मी एका मुलीला पाठवतोय, तिला आतमध्ये इंटरव्ह्यूला पाठवायचं, सगळं सांभाळून घे बरं का. हा मुलगा हो म्हणतो. राजा बाहेर येतो आणि अवनीला सांगतो, अहो तुमची शंका खरी ठरली, हे त्यांचं छोटं ऑफिस आहे, मोठं ऑफिस दुसरीकडे आहे, हे फक्त इंटरव्ह्यू घेण्यासाठी ठेवलं आहे त्यांनी. अवनी म्हणते, हो का, ठीक आहे. आणि तेवढ्यात महेश नानाला कॉल करतो आणि विचारतो, तुला सांगितलं होतं ना त्या राजाला नोकरीवर नाही ठेवायचं, का ठेवलंस त्याला? तर नाना म्हणतो, हो देशमाने साहेब, शपथ घेतो मी नाही त्याला नोकरी ठेवलं, तेव्हाच त्याला नोकरीवरून काढलंय. महेश चिडून म्हणतो, खोटं बोलायचं नाही बरं का. मग राजा आणि अवनी तुझ्या ऑफिस बाहेर काय करताय? तर हा सांगतो, अहो साहेब, मी ते ऑफिस भाड्याने दिलंय याने कन्स्ट्रक्शनला, मी तेथे नाही आहे, खरं बोलतोय मी, आणि खरं सांगतोय तुम्हाला, मी त्याला नोकरीला नाही ठेवलंय. महेश रागारागाने फोन कट करतो. नाना खूप घाबरतो की आता महेशला कळलंय, आता आपलं काही खरं नाही. आणि नाना हा बाहेर येतो. रिसेप्शनवर बसलेल्या मुलाला सांगतो, आता कुणी आलं नाही इथे तर त्याला सांगायचं मी येथे नाही आहे. इंटरव्ह्यूचं विचारलं तर सांगायचं आजचे इंटरव्ह्यू कॅन्सल झाले, इंटरव्ह्यू घेणार नाही आहे, मी आतमध्ये आहे हे पण सांगायचं नाही. अजून काय विचारलं सांगायचं की मला काही माहीत नाही, जा इथून, सगळ्यांना इथून काढून द्यायचं. हा मुलगा म्हणतो, ठीक आहे ठीक आहे. आणि नाना हा केबिनमध्ये पळून जातो. तेवढ्यात अवनी आणि राजा आतमध्ये येतात आणि अवनी या मुलाला विचारते, येथेच इंटरव्ह्यू आहेत ना, याने कन्स्ट्रक्शन, मी अवनी देशमाने, इंटरव्ह्यूसाठी मला बोलवलं होतं. आणि हा मुलगा सांगतो, नाही, येथे तर कोणतेच इंटरव्ह्यू नाही आहे. हे ऐकून अवनी आणि राजाला जबर धक्का बसतो. त्यांचा विश्वासच बसत नाही. नाना केबिनमधून हे सगळं ऐकत असतो. अवनी म्हणते, नाही असं कसं होईल, मला तुमच्या मालकांचा कॉल आला होता, त्यांनी सांगितलं होतं की आज इंटरव्ह्यू आहे आणि सकाळी 11 वाजता बोलवलं होतं, मी क्लिअर वेळेवर आली आहे, त्यांनीच मला बोललं होतं, तुम्ही पहा ना चेक करून, अवनी देशमाने, त्यांना फोन वगैरे करून विचारा. राजा खूप चिडतो, पुढे येतो, पण अवनीला पाहून म्हणतो, अहो पहा ना, त्यांनीच फोन केला तुमच्या मालकांनी, असेल ना. तर हा मुलगा सांगतो, नाही नाही, मला काय माहीत नाही आहे. राजा खूप चिडतो, आतमध्ये केबिनमध्ये जाऊ लागतो. तर अवनी विचारते, राजा तू कुठे चाललायस? राजा म्हणतो, अहो असं कसं, तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं आणि आता नाही म्हणताय, आतमध्ये जाब विचारून येतो ना. असं म्हणून राजा केबिनमध्ये येतो. पण केबिनमध्ये आल्यावर त्याला कुणीच दिसत नाही. नाना कोठेच नसतो. राजा विचारतो, अरे नाना कोठे गेलाय? नाना कोठे गेला काही कळतच नाहीये. राजा सगळीकडे पाहतो पण नाना कोठेच नसतो. आणि नाना हा चक्क टेबल खाली जाऊन लपलेला असतो. म्हणजे राजाला नाना काही दिसत नाही आणि नाना टेबल खाली लपला असेल हे राजाला सुद्धा कळत नाही. नानाने भारी आयडिया केलेली असते, टेबल खाली जाऊन लपलेला असतो. राजाला काही कळत नाही आणि इकडे बिचारी अवनी विचार करते, असं कसं होईल, मला इंटरव्ह्यूला बोलवलं आणि येथे इंटरव्ह्यू नाही आहे असं का सांगताय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. राजाने खरंच खूप मेहनत केली होती अवनीच्या या खोट्या इंटरव्ह्यूसाठी, पण ऐन वेळेस महेशने त्यांना पाहिलं आणि मग राजाचा सगळा प्लॅन फ्लॉप केला आहे. आता महेशने धमकी दिली म्हणजे हा नानासुद्धा घाबरला आहे आणि त्याने सुद्धा इंटरव्ह्यू घ्यायला नकार दिला आहे. परंतु या सगळ्या प्रकरणामुळे अवनीला जबर त्रास होणार आहे, अवनीचा कॉन्फिडन्स आणखीनच कमी होईल असंच दिसतंय. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अवनी आणि राजा हे दोघे निराश होऊन आपल्या घराकडे परत यायला निघतील. आणि तेवढ्यात महेश हे दोघे जात असताना त्यांच्या गाडीसमोर आपल्या गाडीचा दरवाजा उघडणार. राजा कचकन ब्रेक दाबणार. अवनी खूप चिडेल, गाडीवरून खाली उतरेल आणि म्हणेल, ओ तुम्हाला काही कळतं की नाही, आत्ता आम्ही पडलो असतो ना. आणि तेवढ्यात महेश हा गाडीच्या बाहेर निघणार. महेशला पाहून अवनी आणि राजा खूप चिडतील आणि अवनी ही महेशवर चिडून म्हणेल, तुला काही कळतं का दादा, तू माझा सख्खा भाऊ आहे आणि तू माझ्याशी असं वागतोय. तर महेश चिडून म्हणेल, जेव्हा तू घर सोडून या भिकारड्या ड्रायव्हरबरोबर पळून गेली होती ना, तेव्हा हा विचार करायला पाहिजे होता की मी तुझा सख्खा भाऊ आहे. तर अवनी म्हणेल, मी तुझ्या हातावर राखी बांधली आहे आणि तेव्हा तू मला वचन दिलं होतं की प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहशील, प्रत्येक संकट स्वतः झेलशील, मला सुखरूप ठेवशील आणि आज तूच माझ्या आयुष्यात ही संकट आणतोय.
जेव्हा बाबांनी माझी सर्टिफिकेट झाली तेव्हा तू त्यांना थांबवू शकत होता, पण त्यांनी माझी सर्टिफिकेट्स, माझी स्वप्न सगळं काही जाळून टाकलं आणि तू त्यांना साथ दिलीस. तर महेश चिडून म्हणेल, हे सगळं आहे ना, जेव्हा तू आमच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगून चालली होती तेव्हा तुला कळायला हवं होतं. आत्ता हे सगळं करून काही फायदा नाही आहे. आणि ज्या पावलांनी तू आमचं घर सोडून पळून गेली ना या भिकारड्या ड्रायव्हरबरोबर, त्याच पावलांनी आमच्या घरात परत येशील एवढं लक्षात ठेव. तुला त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. हे ऐकून अवनीला खूप वाईट वाटणार. मग आता अवनी या महेशला काय उत्तर देईल आणि या इंटरव्ह्यूचं सत्य अवनीला कळेल का, हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.